नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मानसी आणि संपदा दोघीजणी पारगावला आलेल्या असतात. पारगावमध्ये आल्यानंतर मानसी खूपच जास्त इमोशनल होते आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग बघत असताना खरंच खूप इमोशनल व्हायला होतं. कारण इथे मानसीला आपल्या वडिलांबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण तिला आता आठवत असतात. म्हणजे अगदी सुखापासून ते दुःखापर्यंतचे सगळे क्षण तिला आठवतात. तेव्हा इथे तिच्या बाबांनी लहानपणी केलेले त्यांचे लाड असू दे, मायेने आणि प्रेमाने भरवलेला आपल्या मुलीला घास असू दे, त्याचबरोबर इथे मानसी आपल्या वडिलांना म्हणत असते की बाबा, मला तुमचं नाव खूप मोठं करायचं आहे. मी तुमच्यासाठी वाटेल ते करू शकते, पण मला नेहमी तुमच्याबरोबरच राहायचं आहे, जी प्रत्येक मुलीची इच्छा असते. पण इथे प्रेक्षकांनो, आता ह्या सगळ्या गोष्टी मानसीला आठवत असतात आणि मग इथे असा क्षण येतो की त्या लोकांना आपलं राहतं घर सोडून तिथून जावं लागतं. हा कठीण प्रसंग तिला आठवतो आणि तिच्या डोळ्यात पाणीच येतं. तेव्हा प्रेक्षकांनो, संपदा विचारते, काय गं मनू, काय झालं, का रडतेस तू? तेव्हा मानसी म्हणत असते, आई, ज्या वेळेला आपण पारगाव सोडलं होतं ना, तो दिवस मला आठवला, जेव्हा वडिलांचं छत्र डोक्यावरून निघून जातं आणि त्यानंतरला कुटुंबाची काय अवस्था होते ते आपण त्यावेळेला बघितलेलं. प्रेक्षकांनो, संपतराव जातात आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अक्षरशः त्यांचं राहतं घरसुद्धा सोडावं लागतं आणि त्यामुळे इथे मानसीला ते सगळे कठीण प्रसंग आठवतात आणि ते रडायला लागते. तेव्हा इथे संपदा म्हणत असते की मनू, अगं, जेवढे वाईट दिवस गेले त्याच्यापेक्षा चांगल्या गोड आठवणीसुद्धा आपल्या आहेतच की पारगावमधल्या, आपण त्या आठवूया. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता आलेले असतात नंदू काका. नंदू काका म्हणत असतात, मनूताई, वहिनीसाहेब, तुम्ही आलात का? तुमचा प्रवास व्यवस्थित तर झाला ना? तुम्हाला काही अडचण तर आली नाही ना प्रवास करताना? तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणते, नाही नंदू काका, आम्ही व्यवस्थित आलो. पण आधी तुम्ही सांगा ना, तुम्ही आम्हाला इतक्या घाईघाईने इथे का बरं बोलावले? तेव्हा नंदू काका म्हणतात की कामच तसं आहे, त्यासाठी तुम्हाला इथे बोलवावं लागलं. बरं, तुम्ही चला आता माझ्याबरोबर. इथे तुम्हाला कशासाठी बोलावलं आहे, काय काम आहे, सगळं काही तुम्हाला कळेल. तुम्ही माझ्याबरोबर चला तर खरं. मला पण माहिती नाही आहे ना नक्की कशाला बोलावलं आहे ते. त्यानंतर नंदू काकांना एक फोन येतो. नंदू काका म्हणतात, हो, आत्ताच पोचलेत, आम्ही लगेच थोड्या वेळातच येतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री आलेली असते. गायत्री दरवाजा वगैरे बंद करून घेते. इथे आता मानसीने आणि तेजसने इथे गायत्रीच्या वडिलांची गैरसोय होऊ नये म्हणून आता त्यांची रूम इथे मामांना दिलेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री येते आणि म्हणते, बाबा, आता काय करायचं आहे? तेव्हा इथे तिचे वडील म्हणतात की गायत्री, आधी तू मला सांग, ती मानसी गेली का पारगावला? तेव्हा गायत्री म्हणते, हो, मानसी तर पारगावला गेली आहे, पण बाबा, तो तेजस सकाळपासून घरात दिसत नाही आहे, कुठे गेलाय काय माहिती. तेव्हा इथे शैलेंद्र दीक्षित म्हणत असतात, जाऊ दे ना, त्या तेजसला जिथे जायचं आहे तिथे जाऊ दे. इथे प्रभू निवासाचे मूळ खांब घरामध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण करणारच आणि आजच्या आज आपल्याला हे सगळं करायचं आहे. तेव्हा तू एक काम कर, घराचे जे काही महत्त्वाचे पेपर आहेत ना, ते लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन ये. आजच्या आज आपण या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावूया, असं इथे शैलेंद्र दीक्षित म्हणत असतात. तेव्हा गायत्री म्हणते, ठीक आहे, मी जाऊन प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे तात्यासाहेबांनी सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तात्यासाहेब म्हणतात, हे सगळं काय सुनबाई? तेव्हा गायत्री म्हणते, तात्यासाहेब. तेव्हा इथे तात्या म्हणतात, हे तुझे वडील आहेत सुनबाई, खरं खरं सांग, तुझे वडील आहेत आणि तुमच्या दोघांचं काय बोलणं सुरू होतं? तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीबरोबर काय करायचं आहे ते सांगा बरं. तेव्हा इथे शैलेंद्र दीक्षित म्हणत असतात, अरे बापरे, तुम्ही ऐकलंत का सगळं? बरं, ठीक आहे, आता तुम्ही सगळं ऐकलेलंच आहे. तुम्हाला कळलेलंच आहे की मी गायत्रीचा बाप आहे. मग तुम्हाला कळलंच असेल मी इथे का आलो आहे ते, नाही का? तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, पण मनुताई तर म्हणाली होती की तुम्ही तिचे मामा आहात म्हणून. मग मनुताई माझ्याबरोबर खोटं का बोलली? नक्की कशाला आलाय तुम्ही इथे? तुम्हाला काय करायचं आहे आमच्या प्रॉपर्टीबरोबर? तेव्हा इथे आता तात्यासाहेब हे खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात. शैलेंद्र दीक्षित म्हणतात, जाऊ द्या ना, कशाला इतका विचार करताय तुम्ही? आणि आता तुमच्या ह्या प्रॉपर्टीबरोबर काय होणार आहे, मी काय करणार आहे, हे सगळं तुम्हाला बरोबर कळेल.
कळलं का? तेव्हा इथे शैलेंद्र दीक्षित तात्यासाहेबांना खेचत खेचत आतमध्ये घेतात, त्यांच्या तोंडावरती हात ठेवतात आणि म्हणतात की आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुणाला काही सत्य सांगायला जायचं नाही, कळलं ना? आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्हाला गपचूप करू दे, कुणाला काही बोलायला जायचं नाही, नाहीतर मी काय करेन ना ते सांगतासुद्धा येत नाही आहे तुम्हाला, कळलं का? आता बघा मी काय करतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पायघड्या घातलेल्या असतात, त्याच्यावरती चांगल्या अशी म्हणजे पाकळ्या टाकलेल्या असतात फुलांच्या, इथे गोंड्याच्या फुलांच्या पाकळ्या सगळीकडे असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो नंदू काका म्हणत असतात, या या तुम्ही आतमध्ये या. तेव्हा संपदा म्हणत असते, नंदू भाऊजी, अहो ही तर आपली ग्रामपंचायत आहे ना, तुम्ही इथे का बरं बोलवले आम्हाला? हे बघा, ग्रामपंचायत आहे म्हटल्यानंतर गावातली लोकं असणार, त्याच्यामध्ये इथे इतकी सजावट केली म्हणजे काहीतरी कार्यक्रम असणार, तुम्ही का आम्हाला ह्या गावातल्या लोकांच्या समोर बोलावले? हे बघा, आधीच आमची खूप इज्जत गेली, घर गहाण आहे, त्याचबरोबर आमची वीटभट्टी गहाण आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आम्हाला अजून आमची बदनामी करून घ्यायची नाही आहे, तेव्हा आता आम्हाला जाऊ द्या, काय इथे बोलवलेत? नंदू काका म्हणतात, वहिनीसाहेब, मनूताई, प्लीज थोडा वेळ थांबा, थांबा ना, निदान तुम्ही ह्या पायघड्यांवरून चला तरी. हे बघा, काहीतरी काम आहे म्हणूनच तुम्हाला इथे बोलावले की नाही? आणि हे बघा, माझ्यासाठी नाही, पण इथे साहेबांसाठी तरी थांबा, मालकासाठी तरी थांबा ना, ह्या पायघड्यांवरूनच तुम्हाला आता यायचं आहे, तुम्ही आतमध्ये तर चला, कार्यक्रम तुमच्यासाठीच ठेवला आहे, नाही म्हणू नका, आणि इथे कुणीही बदनामी करणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे संपतराव काका एक दिवशी म्हणालेले असतात की आता तुम्ही आमची बदनामी करताय ना, आम्हाला वाटेल तसं बोलताय खानदानावरून, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस असा नक्की येईल की तुम्ही माझ्या मुलींसाठी पायघड्या टाकाल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मुलींसाठी पायघड्या टाकलेल्या असतात. तेव्हा इथे नंदू काका म्हणतात की या ना, तुम्ही चला बरं आतमध्ये चला. तेव्हा इथे पायघड्यांवरूनच आता मानसी आणि संपदा दोघीजणी चालत चालत ग्रामपंचायतपर्यंत जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, या संपूर्ण पायघड्या तेजसनेच टाकायला सांगितलेल्या असतात, कारण कामच तसं केलेलं असतं. तेजसने खूपच उत्तम असं काम केलेलं असतं मानसीसाठी आणि तिच्या वडिलांसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, तेजसला खूपच छान वाटतं जेव्हा संपदा आणि मानसी दोघीजणी त्या पायघड्यांवरून चालत जातात. तेव्हा नंदू काका म्हणतात की हे बघा मनूताई, ह्या बोर्डवरती काय लिहिलं आहे ते बघा. तर प्रेक्षकांनो, इथे आता कैलासवासी संपतराव सणस यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिष्यवृत्ती प्रदान सोहळा असं तिथे लिहिलेलं असतं. तर इथे संपत काकांच्या नावाने शिष्यवृत्ती देण्यात येणार असते, शिष्यवृत्तीचं वाटप ठेवलेलं असतं, आणि म्हणूनच इथे आता सगळं काही पायघड्या वगैरे ह्या टाकण्यात आलेल्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुनंदा म्हणत असते, अगं हे कुठे गेले, कधीपासून यांना आवाज देते, अहो चहा घेताय ना? तेव्हा इथे आता तात्यासाहेबांना तर बेशुद्ध करून ठेवलेलं असतं, त्यांचे हात पाय बांधून ठेवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, गायत्री आहे, त्यांनी म्हणते, काय सासूबाई, चहा प्यायला तात्यासाहेब नाही आहेत का? मग मी पिऊ का चहा तुम्ही बनवलेला? तेव्हा इथे आता सुनंदा म्हणत असते, गायत्री, अगं पी ना चहा, तसे पण ते घरामध्ये नाही आहेत, ते कुठेतरी बाहेर गेले असतील, तुला माहिती आहे ना, त्यांना काही काम आठवलं की लगेच निघून जातात. तेव्हा इथे ते नंतर आले ना, मग मी त्यांच्यासाठी दुसरा चहा करेन, तसा पण हा थंड होईल, तू पी बरं हा चहा. तेव्हा गायत्री मनामध्ये म्हणते की आता तात्यासाहेब कधीच चहा प्यायला येणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता फोन केलेला असतो, ते म्हणजे शैलेंद्र दीक्षित यांनी आपल्या माणसाला, आणि सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता काम झालं पाहिजे, आजच्या आज. तेव्हा इथे तात्या म्हणत असतात, नाही नको, काहीही चुकीचं करू नका, नाही नको, असं ते खाणाखुणा करून सांगत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता नंदू काका म्हणत असतात, मनूताई बघतेस ना, अगं आपल्या इथे मालकांच्या नावाने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे इथल्या मुलांना, त्यामुळे आता प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलगा शिक्षण घेईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसीला खूप आनंद होतो. मानसी म्हणते, काय, माझ्या बाबांच्या नावाने इथे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे? नंदू काका, हे सगळं तुम्ही करताय, थँक्यू सो मच. तेव्हा नंदू काका म्हणतात, मी काही केलेलं नाही आहे, ही शिष्यवृत्ती तुमच्या नावानेच दिली जाणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते की माझ्या बाबांची
खूप इच्छा होती की त्यांच्या मुलांनी व्यवस्थित शिकलं पाहिजे, सगळ्यांनीच व्यवस्थित शिक्षण घेतलं पाहिजे. कारण माझ्या बाबांचं शिक्षण झालं नव्हतं ना, तेव्हा इथे माझे बाबा म्हणायचे की मी माझ्या मुलींना खूप शिकवणार. माझ्या बाबांच्या डोळ्यामध्ये मला नेहमी आमच्यासाठी स्वप्न दिसायची. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सरपंच येतात आणि म्हणत असतात की मनुताई आणि वहिनी, बरं झालं तुम्ही इथे आलात आणि इथे संपतराव सणस यांच्या नावाने शिष्यवृत्ती प्रदान करताय, याचा तर आम्हाला खूपच जास्त आनंद आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला मागच्या वेळेला खूपच जास्त वाईट साईड बोललो, त्यासाठी आम्ही सगळेजण तुमची माफी मागतो. तेव्हा मानसी म्हणते, नाही नको, माफी वगैरे मागू नका तुम्ही, पण तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला खानदानावरून बोलायचात ना, तेव्हा खरंच आम्हाला खूप वाईट वाटायचं. आम्हाला खानदान नव्हतं, पण ठीक आहे ना, आमच्या बाबांनी कधीच आम्हाला त्याची कमी वाटू दिली नाही की आम्हाला खानदान नाही आहे, आम्हाला नातेवाईक नाही आहेत. पण त्याची काय गरज होती? माझे नातेवाईक आणि माझं खानदान हे तर माझे आईवडीलच होते ना. पण तुम्ही गावकऱ्यांनी विनाकारण आम्हाला त्यावरून बोललात, आम्हाला त्रास दिलात, त्याचं आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं. पण आजचा दिवस चांगला आहे म्हणून आता मी काहीही मनात ठेवत नाही आहे. त्यानंतर तुम्ही दरवर्षी माझ्या बाबांच्या नावाने ही शिष्यवृत्ती चालू ठेवा. मी तुम्हाला शिष्यवृत्तीचे पैसे दरवर्षी देत जाईन. तेव्हा इथे आता सरपंच म्हणत असतात, अगं मनुताई, या वर्षाचे पैसे जमा झालेसुद्धा, तुमच्या नावाने पैसे आमच्यापर्यंत पोहोचलेत. म्हणजे एका इयत्तेचे सगळे पैसे देण्यात आलेले आहेत. जवळजवळ 100 मुलांचं शिक्षण होईल त्याच्यामध्ये. काळजी करू नको, ते पैसे या पारगावच्या जावयाने दिलेले आहेत. संपतराव सणस यांच्या जावयाने तेजस प्रभू यांनी हे पैसे दिलेत. तेव्हा मानसी म्हणते, काय राष्ट्रहित? राष्ट्रहित तुम्ही काय नवीन गोंधळ तर घालून ठेवलेला नाही आहे ना? तेजस म्हणतो, नाही नाही, हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत, हवं तर मी आईची शपथ घेऊन सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तेजसने ही जबाबदारी नंदू काकांना दिलेली असते. जे त्याच्या कष्टाचे पैसे असतात ते त्याने इथे मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा नंदू काका म्हणतात, मागच्या वेळेला तुम्ही जेव्हा मनुताईला फसवलात, वाईट साईड बोललात, तेव्हा मी खूपच जास्त चिडलो आणि तुम्हाला वाईट साईड बोललो, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. पण माझ्या मालकांचा निर्णय खूपच जास्त बरोबर होता. त्यांनी तुमच्या आणि मनुताईंची जी काही जोडी बनवली ना, तो त्यांचा निर्णय खूपच चांगला होता. मनुताईला तुमच्यापेक्षा चांगला नवरा शोधूनसुद्धा सापडला नसता, असं इकडे आता नंदू काका म्हणतात. आणि त्यांनासुद्धा खूप आनंद होतो जेव्हा संपतराव काकांच्या नावाने इथे आता तेजस शिष्यवृत्ती देणार असतो. प्रेक्षकांनो, खरंच म्हणजे नंदू काकांनी जर आपण पहिले भाग बघितले तर किती प्रामाणिकपणे त्याने इथे संपतराव काकांची मदत केलेली असते, हे आपण सगळ्यांनीच बघितले. त्यानंतर इथे आता सगळेजण म्हणत असतात की संपतराव म्हणाले होते की मी माझ्या मुलीचं लग्न एका खानदानी घरामध्ये लावून देईन. आणि इथे प्रभूंचं नाव म्हणजे सगळ्यात प्रख्यात, ते एक खानदानी घरच आहे आणि त्याच्यामध्येच त्यांची मुलगी तेजस प्रभू यांच्याबरोबर लग्न करून गेली. तेव्हा संपदा म्हणत असते, तेजसची निवड यांनीच केली होती आणि ती निवड अगदी बरोबर आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण इथे ग्रामपंचायतीच्या आतमध्ये येतात. तिथे संपत काकांचा फोटो ठेवलेला असतो. हसणारा खेळणारा फोटो त्यांचा तिथे असतो. त्या पाया पडतात, सगळेजण संपतराव काकांच्या पाया पडतात, त्यांचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर आता सगळेजण बसलेले असतात. तेव्हा इथे सरपंच म्हणत असतात की इथे आता संपतराव सणस यांच्या नावाने इथे काही मुलांना शिष्यवृत्ती देणार आहे. पूर्ण एका इयत्तेची शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे आणि दरवर्षी ते आता त्यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती चालूच ठेवणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे संपतराव सणस हे व्यक्तिमत्व म्हणजे हसत खेळत सगळ्यांची मदत करणार, कुणी अडचणीत असेल तर त्यांची मदत करणार, हे आपण सगळ्या गावकऱ्यांनी बघितलेलंच आहे. आणि आता त्यांचं कुटुंब त्यांच्या नावाने इथे शिष्यवृत्तीसुद्धा देत आहेत. तर इथे आपण सगळ्यांनी संपतराव सणस यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी ते जे स्वप्न बघितलं होतं ती त्यांची मुलगी आता पूर्ण करते, असं इथे सरपंच म्हणत असतात आणि संपतराव काकांचं भरभरून कौतुक करतात. प्रेक्षकांनो, संपतराव काकांबद्दल बोलत असताना खरोखरच इथे इमोशनल व्हायला होतं आहे. कारण इथे प्रत्येक मुलीसाठी आपले वडील
खूपच जास्त महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यामध्ये इथे आता मानसी आणि संपतराव काका यांचं जे बॉन्डिंग असतं ते अप्रतिम असतं आणि संपतराव काका निघून गेल्यानंतर त्यांचे खूपच वाईट दिवससुद्धा आलेले आपण बघितलेत आणि नंतर इथे तेजसला आता वाटतं की आपण त्यांना त्यांची इज्जत परत मिळवून दिली पाहिजे, कारण प्रेक्षकांना कुठे ना कुठेतरी तेजससुद्धा जबाबदार होता त्यांना त्रास देण्यामध्ये. ही गोष्ट नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे आता तेजसने इथे जो प्रयत्न केला आहे, खरं तर त्याच्या चुकीचं ते प्रायश्चित्तसुद्धा म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे इथे त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती देऊन त्यांना त्यांचा मान, त्यांची इज्जत परत मिळवून देण्याचा जो काही प्रयत्न करण्यात आला आहे तो खूपच छान प्रयत्न आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसीच्या हातून ती शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार असते, पण मानसी म्हणते की आई, तू बाबांबरोबर अगदी शून्यापासून बरोबर होतीस. अगदी शून्यपासून तू बाबांना साथ दिलीस. त्यांच्या सुखदुःखात तूच त्यांच्याबरोबर होतीस. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होतीस. त्यामुळे आता बाबा नाही आहेत ना, तर तुझ्या हस्ते आपण ही शिष्यवृत्ती प्रदान करूया. तेव्हा इथे आपल्या मुलीने तो मान आपल्या आईला दिलेला असतो आणि मानसी म्हणते, तुम्ही सगळेजण खूप खूप शिका. तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हीसुद्धा गावकऱ्यांनो तुमच्या मुलांना सपोर्ट करा. तुमच्या मुलांना खूप शिकवा. तेव्हा इथे सरपंच मगाशी म्हणालेले असतात की इथे सणसराव जरी शिकले नव्हते तरीसुद्धा त्यांनी आपल्या मुलीला खूप शिकवलं, अगदी पदवीधर शिकवलं. तेव्हा ती लहान मुलगी म्हणते, ताई, तू जेव्हा मुंबईच्या कॉलेजमध्ये पहिली आली होतीस ना, तेव्हा इथे मंदिरामध्ये तुझा सत्कार करण्यात आला होता. तेव्हापासूनच मी ठरवलं की मानसीताईसारखं खूप शिकायचं आणि खूप मोठं व्हायचं. तेव्हा इथे आता तेजसने जे काही केलेलं असतं तिच्या वडिलांसाठी ते मानसीला खूपच जास्त आवडतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता शैलेंद्र दीक्षित यांनी घराचा ताबा घेतलेला असतो. सगळ्यांना इथे पाय चेपायला, हात दाबायला लावलेलं असतं. त्याचबरोबर सूरज आणि दिनेश यांच्या गळ्यामध्ये आता इथे फास आवळलेला असतो आणि इथे गायत्रीचा मुलगा अंश यालासुद्धा एका बाजूला ठेवलेला असतं आणि त्याच्यावरती बंदूक ताणलेली असते आणि शैलेंद्र दीक्षित म्हणतात की आता प्रभूंची दुखरी नस मला सापडलेली आहे. आता त्या तेजसला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करावीच लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तेजसला आता फोन करून माहिती देण्यात आलेली असते. तेजस म्हणतो, काय, हे कसं होऊ शकतं? तेव्हा मानसी म्हणते, काय झालं? तेजस म्हणतो की तुम्ही खूपच जास्त विश्वास ठेवला ना त्या शैलेंद्र दीक्षितवरती, गायत्रीच्या वडिलांवरती. गायत्री वहिनीचे वडील आता यांनी आपला विश्वासघात केलेला आहे. ते अत्यंत चुकीचं वागतायत आपल्या कुटुंबाबरोबर. ही बातमी आता तेजसने मानसीला सांगितलेली असते.